श्रीराम समर्थ श्रीराम भाग 47. पुढे भयान एकांतातून जाणाऱ्या पायवाटेवर खूप चढाई होती. दोघेही इतके दमले की हा प्रयत्न सोडून द्यावा असा विचार मनात यायला लागला. पण ते तसेच नेटाने पुढे जात राहिले. सायंकाळच्या सुमाराला ते यमुनोत्रीला पोहोचले. यमुनोत्री हे स्थान जवळजवळ 15,000 फूट उंचावर आहे. केदारनाथाच्या पहाडाहूनही अधिक उंच. त्यामुळे थंडी प्रचंड असते. बोचरे वारे सतत वाहत होते. दोघांनाही अगदी गारठून गेल्यासारखं झालं. गोविंद स्वामी म्हणाले, प्रथम उष्ण पाण्याच्या झऱ्यामध्ये स्नान करूया. दोघे जण झऱ्यावर गेले. निसर्गाचा तो चमत्कार पाहून स्तिमित झाले. प्रचंड गोठणाऱ्या थंडीमध्ये बर्फातून उष्ण पाण्याच्या धारा बाहेर झेपावताना दिसल्या. जणू उकळतं पाणी. तसंच अंगावर घेणं शक्यच नाही. अंग भाजून निघाल्यासारखं होतं. यात्रेकरूंना स्नान करणं शक्य व्हावं म्हणून झऱ्यातून उसळणारं गरम पाणी साठवण्यासाठी बाजूला कुंड बांधलंय. कुंडातील पाणीही इतकं उष्ण असतं की कापडाच्या पुरचुंडीमध्ये तांदूळ बांधून ती पुरचुंडी कुंडातील पाण्यात बुडवून ठेवली तर काही क्षणातच भात शिजून तयार होतो. परंतु पाण्याला गंधकाचा उग्र वास येत असल्याने ते पाणी पिता नाही येत आणि त्या पाण्यात शिजलेला भात सुद्धा खायला नको वाटतं. कुंडातील पाण्याचे 4 थेंब किंवा कुंडात शिजलेल्या भाताचं एखादं दुसरं शीत प्रसाद म्हणून घ्यायचं असतं, एवढंच. जास्त घेतलं तर उलटून पडतं. उष्ण पाण्याच्या कुंडापासून काही फूट अंतरावर यमुनेचं उगमस्थान आहे. यमुनेच्या उगमातून बाहेर येणार पाणी मात्र थंड आहे, गोड आहे. हे पाहून गोविंद स्वामी म्हणाले, ईश्वराची लीला अगाध आहे. आता गोविंद स्वामी आणि दयाळू स्वामी गंगोत्रीच्या दिशेनं चालले होते. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा विषय निघाला. स्वामी, शंकराचार्य स्वामी महाराज जग मिथ्या आहे असं सांगतात, म्हणजे ते जगाचं अस्तित्व मानतच नाही का? दयाळू स्वामींनी विचारलं. गोविंद स्वामी हसले, म्हणाले, नाही, तसं नाही बरं. शंकराचार्य सांगतायत, ईश्वराचा साक्षात्कार झाला की हे जग भासत नाही. जगातली सुख दुःख मिथ्या वाटतात. सगळं जीवनच खोटं वाटायला लागतं. जोपर्यंत साक्षात्कार झालेला नाही तोपर्यंत जग सत्य वाटतं. हे शंकराचार्यांना मान्यच आहे. केवळ ब्रह्मच सत्य आहे, हे जग मिथ्या आहे, हा सिद्धांत शंकराचार्यांनी प्रथमच मांडला असं नाही. हा वेदांत विचार जो आहे तो शेकडो श्रुतिवचनांमध्ये आहे. नेह नानास्ति किंचन मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति इदं सर्वं यद्यमात्मा सर्वं खलु इदं ब्रह्म, अशी शेकडो श्रुतिवचनं तेच सांगतायत. शंकराचार्यांनी तो विचार अधिक स्पष्ट करून सांगितला, एवढंच. दयाळू स्वामींनी विचारलं, स्वामी, काही दर्शनकार म्हणतात दुःख निवृत्ती हाच मोक्ष, तेच अंतिम ध्येय. गोविंद स्वामी म्हणाले, पण शंकराचार्य तसं नाही मानत. ते म्हणतात योग्याला त्याच्याही पुढे जायचंय. त्याच्या पुढची अवस्था म्हणजे परमानंदाची अवस्था. या अवस्थेत पूर्ण आनंद असतो. काही घडलं तरीही तो आनंद कमी होत नाही. हीच जीवनमुक्तीची अवस्था. जीवनमुक्त अवस्थेत अशी अनुभूती येते की बाहेर जग असं काही नाहीच. जे आहे ते सगळं मनात आहे. मनातून जग, संसार सगळं काढून टाकलेलं आहे. मग आत बाहेर एका ईश्वरा वाचून काही नाही. आहे ते सगळं भगवंतच आहे. सकलमिदं अहं च वासुदेवः असं म्हणतात, तीच अनुभूती. पूर्ण आनंदाची अवस्था. ती मिळवणं हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे, असं शंकराचार्यांनी ठासून सांगितलेलं आहे. कितीतरी असे जीवनमुक्त पुरुष होऊन गेले आहेत आणि आजही आहेत. गोविंद स्वामींनी उत्तर दिलं. दयाळू स्वामींनी समोरच्या हिमशिखरांकडे डोळे भरून पाहिलं आणि ते अत्यंत आनंदाने म्हणाले, ही समोर उंच उंच हिमालयाची शिखरं दिसतायत. पूर्ण आनंदात निश्चल उभी आहेत. हाच तो परमानंद. जीवनमुक्तीची अवस्था कशी असते हे त्यांच्याकडे पाहून समजतं. या हिमशिखरांवर किती वादळ होतात, केवढे झंझावात येतात,
किती हिमवर्षा होतो, पण ही आपल्या जागेवर अचल उभी आहेत, पूर्ण आनंदात आहेत. आवेगानं दयाळराव स्वामी म्हणाले, जीवनमुक्त महापुरुष असे असतात. संसारातले आघात प्रत्याघात झेलत राहतात. म्हणून तर सांगतात, गोविंद स्वामी म्हणाले, म्हणून तर सांगतात माणसानं आपल्या अंतरंगात महापुरुषांचं चिंतन करीत राहावं. आपोआप आनंद लाभतो. महापुरुषांचे गुण, शक्ती यांचा आपल्या अंतःकरणामध्ये उदय व्हायला लागतो. श्रीराम समर्थ श्रीराम.